नमस्कार मंडळी, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे धपाट्याची रेसिपी। एकदम साधी सोपी सिंपल अशी रेसिपी आणि हेल्दी पण आहे। तर मी कशी बनवते ते तुमच्यासोबत शेअर करते आणि सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे। तर परात घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं ज्वारीचं पीठ पण घालून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ पण घालून घेतलेलं आहे, बेसन थोडंसं घातलेलं आहे। माझ्याकडे जे पीठ अवेलेबल आहे ते मी त्याच्यामध्ये घालून घेणार आहे। त्याच्या जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ आणि बाजरीचं पीठ जरी असेल तर ते पण घालू शकताय, छान होतात धपाटे। माझ्याकडे ते नव्हतं म्हणून मी थोडंसं नाचणीचं पीठ पण घालून घेतलेलं आहे। त्यानंतर मिरची मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। मिरची बारीक करताना त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरे आणि अजवाईन पण घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ घालून ते पण मिक्सरला बारीक घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी अजून थोडंसं अजवाईन घालून घेतलेलं आहे, जिरे पण घातलेलं आहे, छान टेस्ट लागते म्हणून। त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ थोडंसं घालून घेतलेलं आहे आणि हळद घालायला विसरलेले, मी हळद पण घालून घेतलेलं आहे आणि जिरं पावडर पण घालून घेतलेलं आहे। त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर पण घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं 1 चमचा तेल घालून घेतलेलं आहे। आता हे सगळे मिश्रण एकत्र करून घेणार आहे। बघा, हे सगळे एकत्र करून घेत आहे मी। जसं थोडं थोडं पाणी लागेल तसं मी पाणी वापरून पीठ मळून घेणार आहे। बघा, मी असं पीठ मळून घेत आहे। त्यानंतर मला हळद थोडीशी कमी वाटली म्हणून ते पण त्याच्यामध्ये मी अजून थोडंसं घालून घेतलेलं आहे हळद। आणि तिकडे मी गॅसवर तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे कढईमध्ये। बघा, मी अशा प्रकारे हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता मी ह्याला लाटून घेणार नाही, आपण भाकरी जसं थापतो ना, मी तसे थापटून घेणार आहे। त्यानंतर मी आता त्याच्यात मधला एक गोळा घेणार आहे, मला जेवढा पाहिजे तेवढा मी घेणार आहे। अजून थोडंसं पाणी लावून मी हाताने व्यवस्थित मळून घेणार आहे पीठला। बघा, हे अशा प्रकारे। त्यानंतर त्याच्या थापण्याआधी त्याच्यामध्ये मी खाली ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि आधी एका हाताने मी थापटून घेतलेलं आहे। त्यानंतर दोन्ही हाताने पण आता थापटून घेणार आहे। पुऱ्या लाटत बसले की खूप वेळ लागतो, म्हणून मी असंच, मला जरा सोपं वाटते म्हणून मी असं करते। बघा, मी असं कशा हाताने थापटून घेत आहे। आपण जर पीठ व्यवस्थित मळलेलं असेल तर ना थापण्यासाठी पण लय वेळ लागत नाही, खूप छान असे होतात। आता मी ह्याला वाटीच्या शेपनं कट करून घेणार आहे। बघा, हे असं वाटीने प्रेस करून असं धपाटे पुऱ्यासारखे बनवून घेतलेले आहेत मी। एका ह्याच्यात माझे 4 निघालेले आहेत धपाटे। बघा, हे 4 असे निघालेले आहेत। आता ऑलरेडी तेल पण गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी घालून हे तळून घेणार आहे, दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घेणार आहे। अवघा, माझे कसे धपाटे फुगलेले आहेत व्यवस्थित टमून करून। हे 2 घातले की व्यवस्थित जरा फुगत नाही व्यवस्थित आणि तळताना पण अडचण होते।
म्हणून एक एकच घालून आता मी तळून घेणार आहे. आता दुसरा पण मी एकच घालून मी आता व्यवस्थित दोन्ही बाजूनं तळून घेणार आहे. बघा हे असे माझे धपाटे मस्तपैकी फुगलेले आहेत. छान मस्तपैकी वास पण सुटलेला आहे. जर हा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.